निर्णय स्वीकारलाय आणि या सलामीची जोडी नवनाथ भुईर आणि ऋतिक तिसकर जानूसपट इताडी संघ प्रथमतः बॅटिंग करतो आणि दोन्ही खेळाडू पिसे तिंग इताडी गावाला मात्र बिलॉंग करत आहेत आणि षटकाला सुरुवात करेल गोलंदाज ओमकार दलवी मॅन फ्रॉम बापगाव. दोन्ही संघाचे 12 खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहेत. दोघांचं सहर्ष हार्दिक स्वागत. लेट्स प्ले. पहिलाच बॉल पाहिला तर या ठिकाणी ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर टाकलाय आणि निरंजन सावंत सरांचा मात्र या ठिकाणी वाईटचा इशारा. तर सावंत सर आणि पंच म्हात्रे सर अर्थात मिकादा हे दोन्ही ऑफिशियल पंच आपण पाहतोय सध्या ऑन फील्ड वरती आणि खऱ्या अर्थाने 7 स्टारची अगदी चांगली मेहनत पाहिली आपण स्पर्धेमध्ये. तब्बल 1.5 महिन्यापासून त्यांची मेहनत आणि त्या मेहनतीचं फल या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांना प्राप्त झालंय. ओ बॉलर पास ड्राईव्ह चांगला क्षेत्रक्षण आणि काय कलाकृती पाहिली आपण ओमकारची. जसा चेंडू मात्र त्यांनी पकडला त्याच अनुषंगाने मात्र एस्टरवरती त्यांनी चेंडू फेकण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता परंतु चेंडू मात्र एस्टरवरती धडकला नाही. परंतु जबरदस्त मात्र त्या ठिकाणी 100% कमेंट्स पण आपण म्हणू शकतो. बॅक अँड फ्लेक ओमकार पुन्हा एकदा ओ अगदी स्टॅच्या रोकड चेंडू हाताला फटका अभेद केला परंतु क्षेत्ररक्षक तैनात नो मिस्टेक आणि पहिली विकेटची खुराक प्राप्त करत असताना गोलंदाज ओमकार दलवी. जबरदस्त कॅच बाय दीपेन केने आणि खऱ्या अर्थाने त्याचा खेळ पाहण्यासाठी आता मात्र आमचे संस्थापक अध्यक्ष अनंतजी केने सुद्धा खाली उतरलेले आहेत. काल कल्पेश केने आले होते त्यांनी सुद्धा मात्र विचारपूस केली की दीपेनची मॅच कधी आहे आणि त्यांच्या माहितीसाठी त्याचा सामना सुरू आहे आणि या ठिकाणी जबरदस्त सुरुवात पहिल्या पॉवर प्लेमध्ये आपण म्हणू शकतो ओमकार दलवीच्या वतीनं अगदी हा फटका मात्र खेळण्यास भाग पाडला बॅटरला आणि त्या अनुषंगाने मात्र चुकी घडली गेली आणि वाडिश लॉंग ऑफला मात्र कुठल्या प्रमाणात चुकी झाली नाहीये दीपेनच्या माध्यमातून. पहिल्या विकेटचं पतन आणि न्यू बॅटर निखिल पाटील मॅन फ्रॉम सावत तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. काल आपण किरण पाटीलला पाहिलं आज निखिल पाटील आलाय आणि मात्र इथे फटका अभेद केलाय. स्टँड अँड डिलिव्हर लॉफ्ट हेड ड्राईव्ह आणि चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. वाह काय जबरदस्त मात्र या ठिकाणी फटक्या मात्र केला निखिल पाटील. अगदी मनगटात पॉवर आहे निखिलची आणि ती पॉवर मात्र फटक्यावरती जनरेट केली आणि अगदी या स्क्रीनच्या समोर चेंडू मात्र जाऊन लँडिंग झाला. षटकारानं आपल्या डावाला सुरुवात केली आणि कालचा सामना किरण पाटील कधी विसरू शकणार नाही. आय थिंक 4 चेंडूमध्ये 4 धाबाची गरज असताना त्या धाबा त्यांना जोडता आला आणि हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. कधी काय घडेल याची मात्र आपण भविष्यवाणी करू शकत नाहीये. इकडे मात्र हो बॅटची कडा आहे. यस कॉट बिहाइंड षटकारानं सुरुवात केली परंतु चोख उत्तर देत असताना या ठिकाणी गोलंदाज ओमकार दलवी त्याच्या खात्यामध्ये ही दुसरी सफलता. दरम्यान पाहिलं तर या ठिकाणी जानूसपट इताडी संघ मात्र इन ॲक्शन मध्ये आहे आणि या संघाला गोरख भुईर यांच्याकडून षटकार अटकसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल प्रत्येक बॅटरसाठी. सुवर्ण संधी आणि आता नवीन फलंदाज ऋतिक भजागे मॅन फ्रॉम किरवली आणि खऱ्या अर्थाने किरवलीचा कोकरू म्हणून त्याच्याकडे पाहिला जातोय. काल आधी किरवली संघ मात्र चांगला खेळला आणि शेवटच्या मॅचमध्ये तो संघ मात्र पराभूत झाला आणि कालच्या रजनीवरती मकरंद स्पोर्ट मुठवल संघानं
बाजी मारली आणि हे सलग तिसरा पर्व आपण पाहतो आणि तिसऱ्या पर्वामध्ये मकरंद स्पोर्ट मुठवळ संघ असा आहे की प्रत्येक पर्वामध्ये त्या संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. पुढचा बॉल ओहो असे फटके आपण आय थिंक टेस्ट क्रिकेटमध्ये पाहत असतो ऑन द राईस, परंतु काय चेंडूची हाताळणी. ओ हो लेग कटर आणि योग्य बाउन्स सुद्धा मात्र त्या ठिकाणी प्राप्त झाला आणि त्याच बाउन्सवरती मात्र ऋतिक पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी बीट झालाय. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी ओमकार दलवीची आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं बापगावकरांचा हिरा आहे. आणि इकडे मात्र रिवर्सचा फटका बाहेर काढलाय. सलगच्या 2 चेंडूवरती इथे ऋतिकला बीट केलाय आणि पहिल्या पॉवर प्लेचा केले मात्र संपन्न होत असताना प्रथम बॅटिंग करतोय जानुस्प्री इताडे आणि फलक्यावरती फक्त आणि फक्त या ठिकाणी 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता परत या स्पर्धेमध्ये 130 चौकार आणि 125 षटकार लागलेत. म्हणजे ही किलपट्टी जर पाहिली तर जशी गोलंदाज साथ देते तशी मात्र फलंदाज सुद्धा मात्र साथ देते. परंतु मिड नाईट मध्ये मित्र म्हणतो की कुठेतरी गोलंदाज हवी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. काल एक चूक आडिकेरोली संघाची त्यांच्या संघाला महागात पडली. नाणेफेकी जिंकल्यानंतर आय थिंक प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय तो स्वीकारला, तोच निर्णय मात्र त्यांच्या अंगलिकी आला. परंतु खऱ्या अर्थाने कालचा हायलाइट जर आपण पाहिलं तर प्रतीक वाकडे काय खेळला आणि या प्रतिस्पर्धी संघाला मात्र एकटा नडला असं मात्र म्हणायला हरकत नाहीये. डिफेंडिंग चॅम्पियन संघ सुद्धा आपण पाहिलं तर कालच्या रणजीमध्ये खेळला 83 इलेव्हन नानकर तो संघ मात्र या स्पर्धेच्या बाहेर झाला. म्हणजे या सत्रामध्ये आपल्याला नवीन चॅम्पियन संघ पाहायला मिळणार आहे. मागच्या 2 सत्राचा विचार केला तर मात्र डिफेंडिंग चॅम्पियन संघ 83 इलेव्हन नानकर आणि आय थिंक विरेनस्पोर्ट यवई संघ अजूनही मात्र या स्पर्धेमध्ये आहे. त्याने मात्र सुद्धा चांगला डाव खेळला. स्पर्धेमध्ये सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार तो मात्र एक मात्र आय थिंक पहिला संघ ठरला आणि दुसरा संघ स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवळ. आणि आज क्वार्टर फायनलची लढत सुद्धा आपण पाहणार आहोत. जयंत श्रीमंत सावंत विपक्ष टीम राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स चौतरपाडा संघ. टायमर ऑन आहे, लक्ष असू द्या. टीम पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स पहिल्या षटकासाठी तब्बल 6 मिनिटांचा तुम्ही वेळ घेतलाय आणि जर कारण आम्ही अनाउन्समेंट केलेली आहे जास्त वेळ जर खर्च केला तर एक नाही तर 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला मात्र 30 मध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये घ्यावे लागतील याची नोंद घ्या. मयुरेश पाटील मॅन फ्रॉम आमनेपाडा दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करतोय. रिव्हर एंड कडून पहिला चेंडू मात्र या ठिकाणी अगदी समोर दिशेने फोर्स केलाय. वाडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. चांगला क्षेत्ररक्षण सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट होत असताना आणि या स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका सुद्धा चांगल्या प्रमाणे पाहिली. खऱ्या अर्थानं त्यांचं मी आभार व्यक्त करतोय कारण एका कॉलवरती या सर्व पंच मात्र योग्य वेळेवरती पोहोचले गेले. संजयजी म्हात्रे, मंथनजी माली, त्याचप्रमाणे रमेशजी म्हात्रे आणि पंच निरंजन सावंत आणि पंचाचा नो बॉलचा इशारा. सर ओव्हर स्टेपिंग यस. यस रिटेन क्रिसच्या पलीकडून गोलंदाजाने मात्र हा चेंडू डिलिव्हर केला आणि त्यामुळे मात्र पंचांनी त्याला इथे दंडित केलाय. वाह काय घारीप्रमाणे नजर पंच रमेश म्हात्रे यांची आपण पाहतोय. 1+1 एकूण 2 रन्स आणि पुढील चेंडू मात्र या ठिकाणी फ्रीट त्याचा सामना करतो बॅटर ऋतिक. हो हो शॉर्ट पिच बॉल रायझिंग होणारा मात्र चेंडू आपण पाहतो आणि बॅक टू बॅक तिसरा डॉट बॉल ऋतिक मात्र या मॅचमध्ये खेळत असताना खऱ्या अर्थानं या सत्रामध्ये चांगला भन्नाट फॉर्मात आहे. परंतु इथे मात्र कुणीतरी टीम पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संघाच्या अगेन्स्ट मात्र चाच पडत असताना आय थिंक पॉईंटला प्रेम पाटीलला आपण पाहतोय. यस मॅम फ्रॉम कुकसे. आणि काल राज पाटीलने चांगला खेळ साकारला आडिकेरोच्या संघामध्ये. पुन्हा एक चांगला चेंडू आय थिंक परफ्यूम डिलिव्हरी म्हटली तर वागवत ठरणार नाही. नाकाला सुगंध देऊन चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय. सलगचा 4था डॉट बॉल आणि या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर आतापर्यंत मयूरच्या अगेन्स्ट मात्र पाहिलं तर ऋतिक सास पडताना पाहायला मिळतोय. संत आणि सावध सुरुवात. आता मात्र बॅटचा संपर्क झालाय परंतु प्रॉपर कनेक्शन नाहीये. शॉर्ट स्क्वेअर लेकडे क्षेत्ररक्षक तैनात पाहायला मिळतात. सिंगल रन्स तिथे मात्र कंप्लीट केली गेली आणि पाहू शकाल या ठिकाणी संघाची बांधणी चांगल्या प्रमाणात पाहतोय. अगदी कव्हरला पाहिलं तर पंकज आय थिंक माट्याला आपण पाहतोय. त्याचप्रमाणे मानस धुमाल हो शॉर्ट फाईन लेगकडे तैनात पाहतोय आपण. या ठिकाणी तेजस पाटील पाहू शकाल.
मॅन मुठवल, निलेश जाधव, मॅन फ्रॉम चौधरपाडा प्रशांत चोरगे अष्टाच्या भूमिकेमध्ये, विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहतोय. कॅप्टन म्हणून तो कामगिरी करतो या संघासाठी. हो 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 या ठिकाणी बॅटची वरची कडा आणि तिकडे मात्र चुका होत आहेत. एक रन्स होती तिकडे मात्र मिस्टेक घडली आणि तदनंतर दुहेरी सुद्धा मात्र धाव कंप्लीट केली गेली. धावांचा शोध केला जातोय परंतु आतापर्यंत या ठिकाणी एक मात्र षटकार पाहिला आपण बॅटर निखिल पाटीलच्या वतीनं आणि तदनंतर कुठल्याही फलंदाजाला मात्र या ठिकाणी सीमारेषा ओलांडता आली नाहीये. आणि खास करून पहिल्या 2 पॉवर प्लेचा आपण जर विचार केला तर मात्र या ठिकाणी मजबूत पकड या ठिकाणी निर्माण करत असताना टीम पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स बापगाव संघ खऱ्या अर्थानं पाटीलगिरी राखत असताना या पहिल्या 2 ओव्हरमध्ये असंच म्हणावं लागेल. ओहो बॅकफुट पंच, फटका लाजबाब, कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. स्वर्गीय मोतीराम बालू चोरगे प्रेक्षक स्टार्टच्या समोर 4 धावांसाठी चौकार. फुट आला आणि त्याच्यानंतर ज्यावेळी त्यांनी फटका एक्झिक्यूट केला त्यावेळी तो मात्र थोडासा बॅकफुटला गेला आणि जबरदस्त पंच, बॅकफुट पंच, 4 धावांसाठी चौकार इथे मात्र आपण पाहतोय. हो आणि आता मात्र ऑनसला पुल करण्याचा प्रयत्न, फटका हवे, टायमिंग प्रॉपर नाही, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचलाय, नो मिस्टेक आणि पकडली त्या ठिकाणी झेल. आणि अखेर तिसरा धक्का लागत असताना टीम जानुसपूर इताडी संघाला भुईर बॉडीवरती येणाऱ्या चेंडूवरती थोडासा सास पडत असतो आणि 30 लेन पहिले अगदी या बॉडीवरती अटॅक करण्याचा प्रयत्न मयुरेश पाटीलने केला आणि त्याच्याकडे आपण जर पाहिलं तर वेग सुद्धा चांगला आहे, बाउन्स सुद्धा चांगला प्राप्त केला आणि त्याच बाउन्सवरती नवनाथ भुईर मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे बीट झाला आणि झेलबाच्या स्वरूपात मात्र बाद होत असताना 2 षटकाचा खेळ संपन्न आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16-3 प्रथमतः बॅटिंग करत असताना या ठिकाणी जानुसपूर इताडी संघ न्यू बॅटर साहिल पाटील मॅन फ्रॉम पीसे आणि तर मात्र साहिलला आपल्या संघाला मात्र किनाऱ्यावरती घेऊन जायचं असेल तर मात्र या ठिकाणी चांगल्या प्रमाणे डाव त्याला मात्र साकारावा लागेल. कारण पहिल्या 2 षटकामध्ये पहिल्या तर संघ पूर्णपणे संकटामध्ये सापडलाय आणि त्या संकटातून मात्र या जोडीला मात्र बाहेर काढावं लागेल. एका बाजूला ऋतिक बजागे आहे, तिसऱ्या षटकाचा खेळ आता मात्र मार्गस्थ होतोय, नॉन पॉवर प्लेचा खेळ आता मात्र इथे सुरू होणार. यानंतर पुढील सामना रोशन स्पोर्ट मुठवाल विपक्ष टीम पवनपुत्र ब्लास्टर पीसे दोन्ही या संघ आणि या दोन्ही संघातील कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. आज लेग फॉर्मॅटमधील शेवटची रजनी आपण पाहतोय. आपण डी ग्रुपच्या आज मॅचेस पाहतो आणि खऱ्या अर्थानं उद्या आपण या स्पर्धेला निरोप देणार आहोत. उद्या सर्व मॅचेस जे असतील अगदी क्वालिफायर मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील आणि आय थिंक 2 एक्झिबिशन मॅच आहेत जो आय थिंक राजनोली जिल्हा परिषद गट आणि आमने लोणार जिल्हा परिषद गट या दोघांमध्ये एक एक्झिबिशन मॅच आहे आणि तदनंतर पोलीस लाईन ही सुद्धा मात्र एक मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चला रेग्युलर मॅचेस आजच्या 2 मॅचेस संपल्यानंतर एक क्वार्टर फायनलची मॅच आहे. जयंत शिलेमन सावंत आणि राजमाता जिजाऊ स्पोर्ट चौधरपाडा संघ. लक्ष असू द्या आपण वेळेवरती मात्र या ठिकाणी पोहोचायचं आहे. तिसरा षटक गोलंदाज पंकज वाकडे उर्फ माट्या मॅन फ्रॉम चौधरपाडा. हो पिकअप केला, फटका चांगला आहे, गॅप शोधला आणि चेंडू चाललाय एका टप्प्याच्या साह्यानं. ऋतिकचा पहिला वार आणि त्याच्यावरती आला चौकार. कोलिलूचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय अरविंद शेठ भंडारी साहेबांच्या फ्लेक्सला जाऊन मात्र चेंडू त्या ठिकाणी धडकलाय. पुन्हा तुम्ही ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल. प्रयत्न केले होते फिल्डरनं परंतु त्यांच्या डोक्याच्या वरून चेंडू मात्र फ्लाय झालाय. आणि तसं जर पाहिलं तर या क्रीडांगणाची आउटफील्ड जर पाहिले तर फार टणक आहे. चेंडू जसा लँडिंग होते या चेंडूला मात्र अधिक बाउन्स मिळतो आणि त्याच बाउन्सवरती मयुरेश पाटील मात्र त्या ठिकाणी बीट झाला आणि पहिल्या चौकार ऋतिकच्या बाटमधून पाहायला मिळतो आणि याच फटक्याची मात्र कुठेतरी आवश्यकता आहे टीम जानुसपूर इताडी संघाला. 20 धावा फलक्यावरती
3 गड्यांच्या मोबदल्यात धाबा होऊ शकतात असं नाही, कारण अजूनही मात्र इथून पहिल्या डावाचा खेळ जर पाहिला तर अजूनही भरपूर शिल्लक आहे. परंतु पंकजचं स्वागत केलं चौकारानं आणि आता मात्र समोर उडवण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूपर्यंत पोहोचले आहेत परंतु प्रयत्न खराब राहिले. एका हाताने झेल पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे आता मात्र ललिश पाटील बाकअप देतो आणि बाकअप देत असताना तत्पुरती 2 धाबा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. लेझी क्षेत्ररक्षण आय थिंक डिपेंड केले होते त्या ठिकाणी. 2 हातामध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न केला असता तर आय थिंक कदाचित तिथे विकेट्स प्राप्त झाले असते, परंतु खराब क्षेत्ररक्षण. आणि या ठिकाणी पाहू शकाल 7 स्टार पैकी एक स्टार कैलासजी पाटील यांचा शुभ आगमन आणि त्याच्या सोबतीला सर्व मॅनेजमेंट कमिटीसाठी पाहिलं तर चांगलं योगदान देत असताना मिस्टर जय विकास पाटील. ओ क्रॅकिंग ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह, चेंडू चला गॅप मध्ये पुन्हा डिपेंड केणे. इकडे चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु 2 धाबा मात्र त्या ठिकाणी रोखू शकला नाहीये. 2 रन्स अगदी जबरदस्त दोघांमध्ये तालमेल आणि आता मात्र पाहिलं तर जानुसपूर इताडी संघासाठी रन्स येत आहेत. ही चांगली बाब आहे, कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये धाबा मात्र वेगाने येत नव्हत्या, परंतु इथे ऋतिक आता मात्र चांगल्या प्रमाणे चेंडू मिडल करतोय. सुरुवात आय थिंक त्यांनी मात्र अगदी संत पाहिली, परंतु आता धाबा त्याच्या बाटमधून येत आहेत आणि जशा जशा धाबा त्याच्या बाटमधून निघतील त्याचा कॉन्फिडन्स सुद्धा मात्र या ठिकाणी आपल्याला वाढताना पाहायला मिळू शकेल. 24-3 ओव्हरपिच बॉल, चेंडू मात्र हवेत केला, गॅप शोधला. आता ओमकार दलवी अपयशी राहिलाय, कारण चेंडू चालला अगदी केपीचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं अभिवादन स्वीकारण्यासाठी बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. फिर बाजूने फटके खेळू शकते ही किमिया ऋतिक भजागेकडे आहे. आणि या खऱ्या अर्थानं पहा आता मात्र तो पूर्णपणे सेट झाला आणि चेंडूच्या मिरिटवरती तो बॅटिंग करतोय. छोटा तीर और घाव करे गंभीर असंच म्हणावं लागेल. आणि त्या मात्र पंकजला मात्र त्या ठिकाणी कानमंत्र देण्यासाठी 1 नाही 2 नाही तर 3 खेळाडू आता मात्र त्याच्याजवळ पोहोचलेले आहेत की तुला कुठल्या लेंथवरती कामगिरी करायची आहे. लेजेंड निलेश चौधरी सुद्धा त्याला निलेश जाधव त्याला आता मात्र त्या ठिकाणी कानमंत्र देतात. प्रशांत चोरगे आले, त्याने आता मात्र काय कानमंत्र दिला असावा आणि त्या कानमंत्राचा तो मात्र त्या ठिकाणी इथे वापर करेल का. अठ्ठावीस धाबा फलक्यावरती लागलेल्या आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ येणे शिल्लक आहे. पंकज पुन्हा मात्र बॅटची आतली खेळा एस्कॉट बँड. प्रशांत इष्टांच्या पाठीमागे कुठल्या प्रमाणे चुकी केली नाहीये आणि एके ऋतिकचा मात्र संघर्ष मात्र त्या ठिकाणी संपन्न होत असताना 4था धक्का लागला टीम जानू स्पोर्ट इताडी संघाला. लई दिसाची हाय इच्छा मनाची बाई, लई दिसाची हाय इच्छा मनाची बाई, माझी हाऊस पुरवाल का, कोणाकवा बोटीनं फिरवाल का, कोणाकवा बोटीनं फिरवाल का. चला बक्षिसांचा इथे मात्र पाहिलं तर वर्ष होतोय, कारण फिल्डिंग करणाऱ्या संघासाठी अर्थात पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स बापगावच्या गोलंदाजांना जर तुम्ही विकेट सॅट्रिक कंप्लीट केली तर कामेश बर्डी यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि आता मात्र आदित्य वाकडे आलाय आणि आदित्य वाकडेने जर या ठिकाणी सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर मथुरकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांना दिलं जाणार आहे. चला आता मात्र विकेट साठी थोडंसं शेअर मार्केट गरम झालं. 1000 नाही तर तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये आलाय मिस्टर वन साइड हिरो आयकॉन जानूसपडी इताडी संघाचा आदित्य वाकडे. 28-4 पहिला चेंडू स्लोअर 1 गतीमध्ये परिवर्तन आणि पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी आदित्यला मात्र या ठिकाणी बीट केलाय. कारण दोन्ही जर खेळाडू जर पाहिले तर एकाच संघामध्ये खेळतायत, एकाच गावाला बिलॉंग करतायत आणि त्याचमुळे आता मात्र हा चेंडू पहा. हो
काय कट केलाय या अनुषंगाने आपण तर पाहिलं तर एवढा सर्प सुद्धा वळण घेत नाही तेवढा या चेंडूने मात्र वळण गेला स्लोअर पाहिलं तर त्या ठिकाणी गतीने टाकला होता आणि अगदी पटल्यानंतर भरपूर बाहेरच्या दिशेने चेंडू निघून गेला आणि 3 ओव्हरचा खेळ इथे मात्र संपत होत असताना 4 गडी बाद 28 धाबा प्रथम बॅटिंग करतो जानुसपडी ताडे संघ अजूनही 3 षटकाचा खेळ शिल्लक आहे आणि या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण जर वेल पाहिलं या ठिकाणी तर पाटील डेव्हलपर्स अँड बिल्डर्स बापगाव संघाने तब्बल 20 मिनिटांचा खर्च केलाय याकडे सुद्धा तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे कारण पहिली जी 5 षटकं आहेत तुम्हाला 25 मिनिटांमध्ये कव्हर करायची आहेत परंतु पहिल्या 3 षटकासाठी तुम्ही 20 मिनिटं खर्च केलेले आहेत याचा आपण थोडासा विचार करावा लागेल. आदित्य वाकडे आणि साहिल पाटीलची जोडी आपण पाहतोय परंतु दोघांनी आतापर्यंत एकही धाबेचं आपल्या संघाला योगदान दिलं नाहीये आणि आपण जर बॅटिंग ऑर्डर जर पाहिली तर नवनाथ भुईर 7 धावसंख्येवरती बाद झाला त्यानंतर ऋतिक तिसकर पाहिला तर शून्यावरती निखिल पाटील सुरुवात चांगल्या प्रमाणे केली परंतु षटकारानंतर तोही मात्र बाद झाला आणि ऋतिक बजागेच्या बॅटमधून जर आपण पाहिलं तर 13 धाबा पाहिल्या परंतु तब्बल 10 चेंडूचा त्याने मात्र सामना केला आणि सध्या आपण पाहू शकाल आमचा हा कॉमेंट्री बॉक्स आमच्या सोबतीला एज अ स्कोरर म्हणून हॅरी मॅन फ्रॉम सावध काय जबरदस्त लेखणी करतोय आणि आमचे या दोन्ही 12 मॅन पाटील डेव्हलपर्स बापगाव आणि जानुसपडी इताडी संघाची तुम्ही पाहू शकाल जबरदस्त टेलिकास्ट इसका एंटरटेनमेंट या वाहिनीच्या वतीनं ही स्पर्धा आपण कव्हर करतोय. धुमाल टायमर ऑन आहे लक्ष असू द्या कारण अगोदर तुम्ही जास्त वेळ खर्च केलाय. चौथं षटक आणि गोलंदाज चौथ्या षटकासाठी आता मात्र या ठिकाणी मार्ग सुद्धा मिस्टर फायटर मॅन ऑफ देवरुंग ललिश पाटील कॅप्टनशिप चांगली पाहतोय कारण चौथा षटक आहे आणि चौथ्या षटकासाठी प्रत्येकी एक गोलंदाजाचा मात्र या ठिकाणी वापर केलाय. अगदी पाहिलं तर कागदावरती मजबूत संघ पाहायला मिळतोय टीम पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. पहिलाच बॉल खेळत असताना साहिल पाटील ची विकेट धोक्यात चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक ओ माय गॉड निलेश जाधवनं मात्र या ठिकाणी फार मोठी चुकी केलेली आहे. साहिल पाटील सारख्या बॅटरला जीवनदान देणं म्हणजे मित्र म्हणतो की स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. अगदी सहज सुपर झेल ऍक्शन रिप्ले पहा अगदी लेझी झेल पकडण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू धरणीला दान झालाय. मी नेहमीच म्हणतो की मित्रांनो कन्यादान करा रक्तदान द्या परंतु क्रिकेटच्या रिंगणामध्ये या कुठल्या बॅटरला जीवनदान देऊ नका फार घातकी असतो. आणि इकडे मात्र साहिल पाटील जो बॅटर सध्याच्या परिस्थितीमध्ये पाहिलं तर भरपूर भन्नाट फॉर्मात आहे आणि त्याला मात्र ते जीवनदान आणि त्याचा जो फायदा आहे ते उचलणार का टीम जानुसपडी इताडी संघासाठी. पुढचा बॉल ओर द विकेटनं समोर आहे आदित्य वाकडे 2 चेंडू त्याने आतापर्यंत फेस केले आणि दोन्ही चेंडूवरती तो मात्र बीट झालाय. सध्या पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सगळे इन ॲक्शनमध्ये आहे आणि या संघाला बापगावचे या समाजसेवक नित्यानंद पाटील यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद नित्यानंद पाटील आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. धावसंख्या स्थिर 29 धाबा 4 गड्यांच्या मोबदल्यात चौथं षटक प्रगती पथावरती सुरू आहे. अजून एक चांगला चेंडू ओ हो 3 चेंडू त्याने फेस केले एकही धाव त्याला आतापर्यंत जोडता आली नाही आणि हा चेंडू पहा काय जबरदस्त मात्र या ठिकाणी चेंडूच्या हाताने आपण पाहतोय ललिश पाटील ओर द विकेट मारा करतो आणि हा चेंडू आय थिंक आतमध्ये येणारा पाहायला मिळतोय. इन स्विंगर आपण म्हणू शकतोय जबरदस्त खऱ्या अर्थाने कॅप्टनशिपची मी या ठिकाणी प्रशंसा करेन. प्रशांत सोरगे नाव प्रशांत आहे परंतु सध्या बॅटरला त्यांनी शांत ठेवला असंच म्हणावं लागेल. अभ्यासपूर्वक कॅप्टन्सी. आता मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडू पाहायला मिळतो गॅप मध्ये चाललाय परंतु लॉंग ऑन द क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला परंतु मिस फिल्डिंग आणि चेंडू मात्र मिड विकेटच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. ना दीपेन केने आपण हे दृश्य नेहमीच पाहतो की कधी कधी एका फिल्डरकडून जर चुका होत राहिल्या तर चेंडू सुद्धा मात्र सातत्याने त्याचाच पाठलाग करतोय. इकडे पहा चेंडू थांबवणं गरजेचं होतं परंतु मात्र थोडंसं स्लायडिंग त्यांनी देण्याचा प्रयत्न केला आणि आता मात्र कडक शॉट हा वन साइड हिरो आहे
या खेळाडूला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीये क्रिकेटच्या रिंगणामध्ये आणि त्याच्या बाटमधून आलाय हा पहिला दमदारी षटकार. वन साइड हीरो हाय यो वन साइड हीरो हाय. वा काय फटकाने काय डीजेने मात्र इथे सॉन्ग सादर केलाय वन साइड हिरो आहे. आणि खऱ्या अर्थानं जी उपमा आधीच्या पुढे मात्र लागली गेली वन साइड हिरोची तिथून मात्र आधीनं पाठीमागे मात्र वळून पाहिलं नाहीये. आणि खऱ्या अर्थानं जे आपण आमने लोणार प्रीमियर लीग पहिल्या पर्वामध्ये पाहिली तिथून मात्र या खेळाडूला मात्र हा नाव देण्यात आला. आणि काय जबरदस्त आता मात्र बॅटिंग करतोय. अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये चेंडू मात्र जाऊन लँडिंग झालाय 6 धाबांसाठी. इथे मात्र हुक करण्याचा प्रयत्न शॉट फाईनली गेले क्षेत्ररक्षक आणि इकडे मात्र विकेटचं पतन. ललेश पाटील थोडंसं मागणा दूर राहिला परंतु चोख प्रत्युत्तर देत असताना फार मोठी विकेट्स अगदी शार्क मासा गालाला अडकलाय. या ठिकाणी पाटील बिल्डर्स आणि डेव्हलपर्स बापगाव संघाच्या समोर हरकत नाहीये. धक्का क्रमांक या ठिकाणी 5वा लागला टीम जानुस्फोटी दाडी संघाला. न्यू बॅटर सुजल भोईर आलाय मॅन फ्रॉम वालचिंद. परंतु या ठिकाणी थोडीशी आदित्यने घाई केली कारण या ओव्हरनंतर अजूनही मात्र 2 षटकांचा खेळ मात्र येणं बाकी होतं. परंतु या ठिकाणी या शेवटच्या चेंडूवरती या ठिकाणी हुक करण्याचा प्रयत्न केला आणि त्या फटक्याने मात्र त्या ठिकाणी त्याचा घात केला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघटित धावसंख्या 39. परंतु 5 विकेट्स गमावले ही कुठेतरी मात्र खंत असेल मनामध्ये जानुस्फोटी दाडी संघाच्या. परंतु आता साहिल पाटील आणि सुजलला आता मात्र इथे सुफलाम कामगिरी करावी लागेल. परंतु 4था षटक इथे कंप्लीट झाल्यानंतर आता 5व्या षटकासाठी पुन्हा चेंडू ओमकारच्या हातामध्ये सोपवलाय. कारण 6 षटकांच्या खेळामध्ये एकच गोलंदाज 2 ओव्हरचा स्पेल टाकू शकतो आणि तो ओमकार इथे मात्र या ठिकाणी कंप्लीट करण्यासाठी सज्ज झालाय. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये ओमकारने सुरुवात चांगल्या प्रमाणे करून दिली होती. फक्त 7 रन्स खर्च केले होता. 2 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये पाहिले आणि आता 5व्या षटकामध्ये पाहूया कशा रीतीने मात्र खेळ साकारणार. समोर आहे साहिल पाटील. साहिलला जीवनदान जरूर प्राप्त झालाय परंतु या ठिकाणी थोडसा दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. आज ओमकारचा विचार केला तर घरच्या मैदानावरती खेळतो आणि खऱ्या अर्थानं आज होम ॲडव्हान्टेज खऱ्या अर्थाने त्याला प्राप्त झालाय विथ द बॉल. परंतु आता मात्र या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या संघानं पंचांच्या निर्णयावरती चॅलेंज केलाय. डीआरएसची मागणी केलेली आहे व्हाईटसाठी. डिसिजन पेंडिंग. रिव्ह्यू सक्सेसफुल. इट्स वाईट बॉल. चेंडू आय थिंक लाईन मध्ये होता परंतु जास्तच मात्र तो बाहेर निघाला आणि त्यामुळे मात्र एक योग्य निर्णय टीव्ही पंचाचा मात्र पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन्स आता मात्र या ठिकाणी 8 केली जाईल आणि पुन्हा मात्र ओमकार आता या ठिकाणी सज्ज होतोय. कडक शॉट परंतु एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण दुहेरीचा प्रयत्न होतोय. रनआउटची संधी आणि पुन्हा आता मात्र या ठिकाणी टीव्ही पंचाकडे हा निर्णय सोपवलाय. ज्यावेळी इष्ट उद्ध्वस्त केल्या त्यावेळी मात्र आता सुजलची बॅट ग्राउंडेड योग्य वेळेवरती आहे की नाही ते आता मात्र पाहावं लागेल की गोलंदाज ओमकारकडून चूक झालेली आहे की थोडा वेळ त्याने खर्च केलाय. या गोष्टी आता मात्र पाहावा लागतील. ओमकारची इथे चुकी घडली गेली कारण थोडंसं
डिले तो स्वतः राहिलाय. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल. आय थिंक फेकी योग्य होती, परंतु एस्टॅनच्या पुढे त्याने मात्र पाहिलं तो चेंडू कव्हर केला आणि तोपर्यंत मात्र सुजलचे बाट ग्राउंडेड होताना मात्र पाहायला मिळाली. 2 रन्स मात्र कम्प्लीट. पुढचा बॉल पुन्हा मात्र पाहू शकला अगदी ऑफ साईडला मात्र चांगला ड्राईव्ह पाहिल्यामध्ये पुन्हा मात्र चेंडू गॅपमध्ये चाललाय. पुन्हा दुहेरीचा प्रयत्न 2 धाबा मात्र त्या ठिकाणी कंप्लीट होत असताना एक्झॅक्टली मी विनंती करतो आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर जी स्क्रीन आहे ब्लॅक पडदा त्या ठिकाणी काही प्रेक्षक बसले आहेत. विनंती करतो की आपण प्रेक्षक स्टँडमध्ये जाऊन बसा. मित्रांनो भरपूर जागा तिकडे आहे. पहा आमच्या इष्टरक्षकाच्या पाठीमागे जो ब्लॅक पडदा आहे तिकडे काही प्रेक्षक आहेत. चला आपण तिथून उठायचं आहे. प्रेक्षक स्टँडमध्ये जाऊन बसा. यस आपण खऱ्या अर्थाने स्पर्धेचे घटक आहात, परंतु विनंती करतो की थोडंसं आम्हाला कॉपरेट करा मित्रांनो. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या वतीनं. कनेक्ट शॉट वा जबरदस्त अडकडी स्ट्रोक सिलेक्शन आणि आता मात्र साहिल तापलाय असं म्हणायला हरकत नाहीये. त्याच्या बाटमधून निघणारा हा पहिला सिक्सर. मात्र जखमेवरती मीठ सोलतोय असंच मात्र म्हणावं लागेल. एक आलाय अजून किती येणार हे पाहावं लागेल. हो इथे मात्र ओमकारनं जबरदस्त पलटवार केलाय. अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न. पुन्हा मिसफिल्डिंग शॉट स्टॅक कव्हरला निलेश जाधव कडून. आणि आज जर आपण पाटील डेव्हलपर्स बापगावचा विचार जर केला तर मात्र डिपार्टमेंटमध्ये आय थिंक फिल्डिंग या डिपार्टमेंटमध्ये मात्र भरपूर चुका होताना पाहायला मिळत आहेत. आणि दुहेरी जर पाहिलं तर या षटकामध्ये तब्बल तिहेरी 3दा मात्र इथे कंप्लीट केल्या. आणि पहिल्याच 4 बॉलमध्ये ओमकार दलवीने तब्बल या ठिकाणी तब्बल 13 धावा खर्च केल्या. हा स्पेल मात्र थोडासा या ठिकाणी मागणा राहिला कारण पहिल्या स्पेलमध्ये ओमकारनं अगदी इकॉनॉमिकल स्पेल हाताळलं होतं. फक्त 7 रन्स त्याने खर्च केल्या होत्या, परंतु या षटकामध्ये चांगल्या प्रमाणात धावा. 4 व्हीलर्स प्लीज आपण जी आपली लाईट ऑन आहे ती ऑफ करा. आधी आमच्या खेळाडू कक्षाच्या पाठीमागे. यस थँक्यू. आमचे या विभागातील जे प्रेक्षक आहेत ना ते फार समजदार आहेत. 52 धाबा पलकावरती. ओहो थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न म्हणजे आय थिंक इथे दबाव ओमकारवरती पाहायला मिळतोय. थोडासा मात्र स्वतःला वाचवण्याचा तो प्रयत्न करतोय, परंतु आता ही वेल वाचण्याची नाही तर लढण्याची वेळ आहे. ओहो खूपच दूरची लाईन मात्र आपण इथे पाहिली. आणि जानूसपूर इताडी संघ आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये आलाय. 53 धाबा फलकावरती. कडक शॉट अगदी पाहू शकाल. लॉंग ऑफला मात्र आय थिंक कुठला फिल्डर नाहीये. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षकाने मात्र जाण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडून सीमारेषा ओलांडली आणि इथे आलाय चौकार. चार धाबांसाठी चौकार. जबरदस्त बॅटिंग करत असताना या ठिकाणी साहिल पाटील 6 बॉलमध्ये 17 रन्स आतापर्यंत त्याच्या बॅटमधून निघाला. आणि इथे मात्र परफेक्टली वाईट यॉर्कर्स डॉट बॉलचे मात्र या ठिकाणी सांगता आपण पाहिले. आणि 5 षटकांचा खेळ मात्र इथे संपन्न झालाय. या ठिकाणी पहा वा कुठलंच उत्तर नव्हतं साहिल पाटीलकडे या चेंडूचं. आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर 57 धाबा फलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि 5 ओव्हरसाठी या ठिकाणी पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या संघाने जास्त वेळ खर्च केला. चला एक फिल्डर पंच आपण आतमध्ये घ्या. आणि यानंतर होणारा पुढील सामना असेल पवनपुत्र ब्लास्टर पीसी आणि रोशन स्पोर्ट मुठवल. तर दोन्ही कॅप्टन्स एका बाजूला प्रसादजी पाटील आणि कैलासजी पाटील याचा संघ असेल, आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती शेठ भांबरे यांचा मात्र संघ तुम्हाला पाहायला मिळेल. रोशन स्पोर्ट मुठवल. काल स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल संघाने बाजी मारली, आणि आज पाहूया रोशन स्पोर्ट मुठवल संघ कशा प्रमाणात खेळ साकारणार.
SCN अर्थात सौम्य केबल नेटवर्कच्या वतीने आपण खऱ्या अर्थानं ओपनिंग सेरेमनीमध्ये जो फायर शो जो पाहिला त्यासाठी आम्हाला मोलाचं योगदान आणि त्यांच्याच नावाचा तुम्ही एक दगावट पाहू शकाल सौम्य केबल नेटवर्कच्या नावानं. आणि ही आमची 7 स्टार कमिटी काय मेहनत राहिली या स्पर्धेमध्ये. 7 स्टार्स प्रेझेंट्स ALPL आमनी लोणार प्रीमियर लीग DSC क्रिएशन त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आमच्या सर्व ऑफिशियलसाठी आज टी शर्ट त्यांनी मात्र स्पॉन्सरशिप करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून हे सर्व रंगीबिरंगी टी शर्ट आपण बनवलेले आहेत. ट्रॅक्स पॅन्ट तुम्ही पाहू शकाल. खऱ्या अर्थानं जर कोणाला अजून जर तुमची स्पर्धा रंगीबिरंगी जर बनवायची असेल तर आपण प्रसाद पाटील यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. खाली कॉन्टॅक्टवरती तुम्ही कॉल करू शकता. परंतु या ठिकाणी कव्हरला मात्र भेट करता पर्यंत परंतु पॉईंटचा क्षेत्ररक्षक प्रेम पाटील चेंडूवरती मात्र झेपावलाय तो परत 2 धाबा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. आय थिंक सुजल भोईर सुद्धा माहीत पाहिलं तर एक चांगला विस्फोटक बॅटर आहे. परंतु खऱ्या अर्थानं या षटकामध्ये साहिल पाटीलला किती चेंडू मिळतील त्याकडे आता मात्र सर्वांच्या नजरा पाहायला मिळतात. सुजलनं आय थिंक पहिला चेंडू मात्र या ठिकाणी फेस केला आणि पहिल्या चेंडूवरती मात्र 2 रन्स मात्र त्याच्या बॅटमधून निघाल्या आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जात असताना 59 रन्स आपण या ठिकाणी पाहतोय. शेवटची 5 बॉल शिल्लक. चांगला चेंडू अगदी बॉडीला ब्रश झाला आणि रक्षक जर पाहिल्या तर प्रशांत चोरगे चेंडूवरती वेगानं मात्र झडप घेतोय परंतु इनसाइड एज बॅटची हलकीशी कळा आणि तदनंतर पाहू शकाल ताईवरती जाऊन चेंडू मात्र धडकलाय. वा हो आणि जर एस्टनवरती चेंडू धडकला तर आय थिंक चित्र काहीतरी वेगळं मात्र घडू शकलं असतं. परंतु दोन्ही बॅटर सुखरूप आणि साहिल पाटील आता मात्र स्ट्रायकिंगला आले. 4 बॉल त्याच्याकडे शिल्लक आहेत. 17 वरती केले तर 7 चेंडू त्याने फेस केलेले आहेत आतापर्यंत. परफेक्ट यार्कर स्वतःला वाचवला चॉप करण्याचा प्रयत्न चेंडू चालला अगदी पुन्हा निलेश जाधव. आज दीपेन केने आणि निलेश जाधव पूर्णपणे साचपडलेले आहेत आणि इथे मात्र रन्स कंप्लीट केल्या 2. खऱ्या अर्थानं प्रत्येक रन्स हे फार महत्वपूर्ण असते आणि आज आउटफील्डमध्ये धावा भरपूर खर्च केलेल्या आहेत आणि त्याचा मात्र कुठेतरी भुर्दंड कदाचित भोगावा लागू शकतो टीम पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या टीमला. 62 रन्स. अजूनही 3 बॉल शिल्लक. डी ग्रुप मधील हा पहिला सामना आपण आज अनुभवतोय. पुन्हा मात्र चांगला चेंडू पुन्हा मात्र पावसाला खोदून काढलाय परंतु लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि तिकडे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी ISPL प्रेक्षक स्टँड आपण पाहतोय RD किरवली अर्थात रॉकी बाई यांच्या नावानं मात्र खऱ्या अर्थानं तो स्टँड उभारण्यात आलेला आहे. पुन्हा मात्र दुहेरी धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट केली गेली. 64 धाबा आता मात्र पाहायला मिळत आहेत आणि एक चांगला टोटल खऱ्या अर्थानं सुरुवातीला जानुस पडिताडे संघ जर पाहिला तर पूर्णपणे संकटामध्ये सापडला होता परंतु तदनंतर फलंदाजाने संकटातून बाहेर काढलाय आणि चांगल्या स्थितीमध्ये संघ पोहोचलाय. सन्माननीय जगनशेठ पाटील साहेबांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटची कडा होती परंतु मात्र या ठिकाणी विकेट किपर प्रशांत चोरगेच्या वतीने मात्र ही चुकी घडली गेली. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल यास आणि आय थिंक लो झेल होता कठीण झेल होता परंतु प्रयत्न चांगले केले होते प्रशांत चोरगेनं. हरकत नाही. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल मात्र इथून या क्षणाला मात्र खऱ्या अर्थानं फार इम्पॉर्टंट आहेत आणि तो डॉट बॉल मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय शेवटच्या ओव्हरमध्ये दीपेन केनेच्या स्पेलमध्ये. शेवटचा बॉल आणि तोही मात्र अगदी योग्य टप्प्यावरती मात्र हाताळणी. चेंडू संत गतीने चालला अगदी ऑन साईडला. 2 रन्स कंप्लीट. पुन्हा मात्र चुकी घडली गेली. पुन्हा फिल्डिंगमध्ये भरपूर चुका होत आहेत. 2 रन्स तिकडे होत्या आतापर्यंत या ठिकाणी 3 धावा पूर्ण केल्या. 4थ्याचा प्रयत्न होतोय आणि त्या 4थ्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद आणि पहिल्या डाबाचा खेळ सुद्धा मात्र या ठिकाणी संपन्न होत असताना 6 षटकाच्या समाप्तीनंतर 67 धावा फलक्यावरती आणि विजयासाठी 68 धाबांची आय थिंक आवश्यकता आहे टीम पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स बापगाव संघाला. त्या धाबांचा आता पाठलाग मात्र या ठिकाणी कशाप्रमाणे केला जाईल तत्पुरती जाऊया आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. दोन्ही संघाचे संगणक आलेले आहेत. पवनपुत्र ब्लास्टर PC आणि त्यांच्या विरुद्ध संघ असेल रोशन सुमन मुठवल. एका बाजूला बलवंत दलवी आणि दुसऱ्या बाजूला विनय पाटील आणि
सन्माननीय विनोदजी धामणे या खऱ्या अर्थानं प्रत्येक नाईटमध्ये त्यांची आपल्याला स्पर्धेमध्ये उपस्थिती पाहायला मिळते आणि तेही मात्र 7 स्टार कमिटीला चांगली साथ देत आहेत आणि 7 स्टारचे ते कट्टर समर्थक आहेत. वेलकम बलवंत आणि वेलकम द टावर मॅन ऑफ पीस विनय. टॉसची माहिती करून देतोय. एका बाजूला 7 स्टारचा लोगो आहे आणि दुसऱ्या बाजूला जी तुम्ही स्पर्धा खेळता ALPLचा लोगो आहे. चला या ठिकाणी विनय कॉल देतोय. ALPLची मागणी परंतु 7 स्टार टॉस जिंकला या ठिकाणी. आय थिंक रोशन्स पण मुठवत संघाने पाहुण्यांचा आभार. बलवंत खऱ्या अर्थानं आपण विजयाने सुरुवात केली आहे. टॉस जिंकलाय. पहिले जे 3 रणजीचा खेळ झालाय तो तू पाहिलायस का? हो नक्कीच. मग काय अनुभवलाय तू या स्पर्धेमध्ये? काय नाही, चांगली विकेट आहे आणि खेळायला मजा येईल. घरच्या मैदानावरती खेळतोय. समोर संघ पाहिला तर पिसेचा संघ आहे आणि पिसे गावालाच बिलॉंग करणारा विनय पाटील आहे. आय थिंक त्याच्या अगेन्स्ट काय करणार, बॅटिंग करणार की फिल्डिंग करणार? बॅटिंग. याचं पाठीमागचं काय कारण सांगू शकशील? कारण की 3 दिवस झालेत विकेटवर खेळतात, विकेट पण थोडी खराब आहे आणि नंतर चेसिंगला प्रॉब्लेम आहे. ही स्पर्धा सुरू होण्याअगोदर बलवंत जो तुमचा स्क्वॉड आहे त्यामध्ये तुम्ही कधी सराव केला? हो केला, 3 दिवस केला मुठवलला. मग तुला कसं वाटतं की या बॅलन्स संघ आहे की अजून एखादा क्षेत्र आहे की तिकडे मात्र कदाचित आम्हाला त्याचा मात्र कुठेतरी फटका बसू शकतोय? नाही, काय नाही, बॅलन्स संघ आहे. चांगली मॅच होणार. हो नक्कीच. चला तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. विनय गावातीलच तुमचे पुरस्कर्ते आहेत आणि गावामध्ये तुम्ही आज खेळताय का? काय फील करतोयस? काय नाही, चांगलं फील करतोय. तुमच्या वाटेला फिल्डिंग आलेले आहे. तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचं निर्णय काय असतं? आम्ही पण बॅटिंग घेतली असती. याचं कारण काय सांगू शकशील? चेसिंग इथे हार्ड गेलेले टुर्नामेंटमध्ये प्रत्येकाला. परंतु म्हणतात ना की जो एकटा का सरस करतो कामगिरी तोच जिंकतो. या तर 6 ओव्हरमध्ये त्या संघाला तुम्ही किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करशील? 50+ रोखण्याचा प्रयत्न करतो. सीझन 3 आहे परंतु 7 स्टार कमिटीची जी मेहनत पाहतो, ज्याप्रमाणे हा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी त्यांनी निर्माण केलेला आहे त्यासाठी काय 2 शब्द? प्लॅटफॉर्म तर खूप चांगला आहे आणि असंच करत राहावं सर्वांनी. आणि इतर खेळाडूंना तू काय मेसेज देऊ शकशील की या स्पर्धेसाठी त्यांनी कसं वागणूक करणं गरजेचं आहे? काय नाही, सर्वांची रिस्पेक्ट करावी, बाकी काय नाही. तर फाईट बॅक जाण्यासाठी सज्ज आहात? हो. चला तुम्हाला सुद्धा विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस मात्र इथे संपन्न झाला. टॉस जिंकला रोशन्स पण मुठवल संघानं, अर्थात छत्रपती शेठ भांबरे यांचा संघ तुम्हाला प्रथमतः बॅटिंग करताना पाहायला मिळेल. टीम पवनपुत्र ब्लास्टर संघाच्या अगेन्स्ट. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा ALPL अर्थात आमने लोडार प्रीमियर लीग. थोड्याच वेळामध्ये दुसऱ्या इनिंगला सुरुवात होणार आहे. परंतु कॉम्बॉक्समध्ये आता सज्ज होतील आमचे या सहकारी समालोचक, आमचे मित्र कुमार अजय गरज सर. थँक्यू सो मच. बहुत बहुत शुक्रिया योगी पाटिल. सभी दर्शकों का हार्दिक स्वागत है. चेक ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीरासाठी आणि या उत्कृष्ट फिल्डरसाठी ज्या आपण ट्रॉफीज पाहतोय त्या ट्रॉफीचे पुरस्कर्ते पिसेगावचे युवा उद्योजक मिस्टर वैभव शेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. आणि खऱ्या अर्थानं 7 स्टार कमिटीच्या वतीनं तुमचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आइए लौट चलते एक बार फिर से ALPL की खूबसूरत दुनिया में. आज की चौथी रात टूर्नामेंट की और ग्रुप डी के मैचेस शुरू हो चुके हैं. ग्रुप डी का ये पहला मुकाबला आपके सामने, जहां पर जानू स्पोर्ट्स इताड़ी के सामने चुनौती पाटिल डेवलपर्स बापगांव की. और पहले बल्लेबाजी करते हुए एक अच्छा स्कोर बोर्ड पर लगा दिया है जानू स्पोर्ट्स इताड़ी टीम ने. टॉस जीता था इस मुकाबले का पाटिल डेवलपर्स बापगांव टीम के कैप्टन ने. 6 ओवर्स में कुल मिलाकर 67 बनाए हैं और 68 रनों की चुनौती. और कल से कुछ यही चल रहा है, जो औसतन स्कोर बन रहा है 6 ओवर के मैचेस में 60-65 और 5 ओवर के मैचेस में 50-55 तक. इसी तरह के टोटल्स हमने देखे हैं और इस तरह के स्कोर्स जब भी बने हैं तो मैचेस काफी रोमांचक हुए हैं. रन चेज की शुरुआत होने जा रही है. हालांकि पाटिल डेवलपर्स बापगांव टीम की तरफ हम देखें तो उनके पास भी जबरदस्त बल्लेबाजी है, खासतौर पर 3P प्रेम, प्रशांत और पंकज, तेजस, दीपेन, ये काफी जबरदस्त बल्लेबाज है इस टीम के पास.
लेकिन अच्छा खेल पेश करना पड़ेगा। सलामी बल्लेबाज क्रीज पर प्रशांत सोरगे कैप्टन और उनके साथ दीपेन केणे। पहला ओवर लेकर गेंदबाज आइकॉन प्लेयर आदित्य वाकड़े। पहली गेंद और केवल बैट का फेस खोला है, जबरदस्त स्ट्रोक। थर्ड मैन बाउंड्री के बाहर गेंद को निकाला, 4 रन। चतुराई भरा स्ट्रोक, गेंदबाज की गति का इस्तेमाल किया। ऑफ स्टंप के बाहर निकले थे, शायद ऑन साइड में पहले खेलने की तैयारी थी, लेकिन देखा कि फुल टॉस है और थोड़ी जगह भी है। थर्ड मैन थोड़ा सा फाइन सर्कल के अंदर, एक खिलाड़ी बैकवर्ड पॉइंट पर था, दोनों के बीच में जो गैप था उस गैप में से गेंद को निकाला। बहुत ही चतुराई भरा स्ट्रोक, पहली गेंद पर चौका प्रशांत के बल्ले से। टॉप ऑफ द ऑर्डर बहुत ही महत्वपूर्ण रोल उनका रहता है जिस भी टीम के लिए खेलते हैं। और इस बार स्विच इट करना चाहते थे, थोड़ी सी अपील गेंद पैर पर जरूर टकराई, लेकिन कहीं ना कहीं इम्पैक्ट ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर। लेग पाइस का इशारा अंपायर द्वारा। स्कोर आगे बढ़ता हुआ 5 रन बिना किसी नुकसान के। जगन सेठ पाटिल फेम टीम चानू स्पोर्ट्स सिताड़े, उनके सामने विक्की सेठ पाटिल एंड जयदीप सेठ पाटिल टीम पाटिल डेवलपर्स बापगांव। रनचेस का शुरुआती फेज हमेशा एक्साइटिंग रहता है क्योंकि पावर प्ले का खेल होता है। इनके पास तकनीक काफी अच्छी है, हल्के हाथों से फ्लिक करते हुए वाइडिश मिड विकेट की दिशा में फील्डर इससे पहले की गेंद पर आते नवनाथ, सिंगल लेने का मौका वहां पर दीपेन के पास। मैदान के चारों तरफ खेलने की क्षमता है, दोनों भी बल्लेबाज बहुत ही टैलेंटेड है और इसीलिए शुरुआती ओवर्स में बहुत ही नियंत्रित गेंदबाजी की आवश्यकता है, क्योंकि थोड़ा भी लाइन लेंथ में चूक जाएंगे गेंदबाज तो उस पर मार पड़ने वाली है। हालांकि बॉलर्स के लिए सहायता है विकेट से, थोड़ा सा खुरदुरा हो चुका है विकेट। तेज तर्रार गेंद, स्वीप लगाना चाहते थे, जोरदार तरीके से बल्ला घुमाया था लेकिन संपर्क बना नहीं पाए ठीक तरह से। गेंद और बल्ले के बीच में वापसी अच्छी रही है आदित्य की। पहली गेंद पर चौका लगा था, वो फुल टॉस गेंद थी, लेकिन उसके बाद सटीक लाइन और लेन पर गेंदबाजी हो रही है और आदित्य के पास अच्छी डिसेंट हाइट है। हालांकि अभी तक उन्होंने शॉर्ट पिच गेंदबाजी या फिर बैक ऑफ लेन गेंदबाजी नहीं की है, लगातार वो तेज डाल रहे हैं, आगे रख रहे हैं। मात्र 2 खिलाड़ी इस समय सर्कल के बाहर। पहला ओवर चल रहा है पावर प्ले का। पावर प्ले को कैपिटलाइज करने की कोशिश में बल्लेबाज, और इस बार वो पटकी हुई गेंद, कहीं ना कहीं अपेक्षा तो थी लेकिन इस बार ज्यादा ही पटका था, वाइड बाउंस काफी ज्यादा था उसमें। अतिरिक्त रन खर्च करते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 7 रन बिना किसी नुकसान के। जो आवश्यक रन रेट है वो 11 के थोड़ा सा ऊपर है। ये प्रयास अच्छा था लेकिन अब विकेट पहले जैसा रहा नहीं है। यहाँ पर बाउंस आप जो सोचते हो उससे ज्यादा या कम हो सकता है। टॉप एज, आसान सा मौका और कोई गलती नहीं विकेट कीपर द्वारा। श्रीकांत ने लपक लिया है कैच, पहली सफलता अपनी टीम को दिलाते हुए आदित्य वाकड़े। बहुत ही जबरदस्त गेंदबाजी, इससे पहले लगातार वो फुलर लेन पर डाल रहे थे, पिछली गेंद बाउंसर का इस्तेमाल किया, वो जरूर वाइड घोषित किया अंपायर ने। और अब शायद प्रशांत सोच रहे थे कि गेंद आगे पिच होगी, लेकिन नहीं, इस बार हार्ड लेन पर रखा, वहां से बाउंस जनरेट किया और उस बाउंस के चलते ही टॉपेज लगा है। सही पोजीशन में नहीं थे बल्लेबाज, अक्रॉस द लाइन उसको पुल करने का प्रयास जरूर किया लेकिन टॉपेज हुआ और एक आसान सा कैच विकेट कीपर के लिए। 4 रन बनाकर प्रशांत पेविलियन में वापस। 7 पर लगा है पहला झटका पाटिल डेवलपर्स बापगांव को। यहाँ से अभी भी 61 रनों की आवश्यकता है। पावर प्ले में यदि तेज गति से रन्स बल्लेबाज बनाने में नाकामयाब रहते हैं तो फिर ये रनचेस बहुत ही मुश्किल हो सकता है। इसलिए पावर प्ले का खेल बहुत ही इंपॉर्टेंट है दोनों भी टीमों के दृष्टिकोण से। यदि हम देखें तो ने बल्लेबाज क्रीज पर ओमकार दलबी, हरफन मौला खिलाड़ी। ओ बेहतरीन गेंद, जबरदस्त यॉर्कर, अपील जरूर लेकिन इनसाइड एज, बाल बाल बच गए वहां पर। ओमकार सिंगल जरूर मिलेगा लेकिन क्या खतरनाक गेंद थी। नए बैटर के सामने ये बहुत अच्छा विकल्प होता है, खासतौर पर आपके पास अच्छी गति है तो इस तरह के यॉर्कर्स कभी भी आसान नहीं होता है बैटर के लिए। अच्छा फैसला अंपायर का, इनसाइड एज, बहुत बड़ा इनसाइड एज था वैसे। सिंगल के साथ खाता खुला है ओमकार का और सक्सेसफुल ओवर समाप्त हुआ आदित्य वाकड़े द्वारा। स्कोर 8 रन 1 विकेट के नुकसान पर। चलिए समय का ख्याल रखना पड़ेगा। जानू स्पोर्ट्स सितारे टीम
मैच के पहले हाफ में 5 ओवर्स के लिए थोड़ा अधिक वक्त लिया गया था, जिस वजह से आखिरी ओवर में एक अतिरिक्त खिलाड़ी सर्कल के अंदर रखना पड़ा था पाटिल डेवलपर्स को। तो वो गलती जानू स्पोर्ट्स इतारी टीम के कैप्टन नहीं करना चाहेंगे। ओवर रेट बहुत ही महत्वपूर्ण चीज़ है, खासतौर पर आप जब सेकेंड हाफ में गेंदबाजी कर रहे हो, मैच काफ़ी नाजुक स्थिति में कई बार पहुंच जाता है, और जब आखिरी ओवर में आपके ज़्यादा खिलाड़ी सर्कल के अंदर रहते हैं तो उसका फ़ायदा बैटिंग साइड को मिल सकता है। देखिए, समय पर ही मैं चर्चा कर रहा हूं, लेकिन फिर भी वक्त लिया जा रहा है। 5 ओवर्स के लिए 25 मिनट है, मैक्सिमम 27 मिनट्स आपको दिए जाएंगे, और यदि 30 मिनट या उससे ज्यादा वक्त लिया जाता है तो फिर 2 खिलाड़ी सर्कल के अंदर रहेंगे। नेवर लेकर अक्षय सुरेकर, पावर प्ले स्पेशलिस्ट गेंदबाज, मैन फ्रॉम इताड़े। खूबसूरत गेंद, अंदरूनी किनारा, और सुरक्षित दस्ताने स्टंप्स के पीछे श्रीकांत के। एक और जबरदस्त कैच उनके द्वारा, एक और सफलता जानू स्पोर्ट्स इताड़े टीम के लिए। बेहद निराश होकर पेविलियन में लौटते हुए ओमकार दलवी, काफी उम्मीदें थी उनसे। इस विकेट को अच्छी तरह से जानते भी है यहाँ पर, खासतौर पर इस ग्राउंड को, लेकिन सिर्फ 1 रन बनाकर पेविलियन की राह पर। ऐसे लगा कि थोड़े से डबल माइंड हो गए थे। अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास, बहुत बड़ा इनसाइड एज, और श्रीकांत मगर स्टंप्स के पीछे जबरदस्त योगदान देते हुए अपनी टीम के लिए। 2 बैट्समैन आउट हुए हैं, दोनों के कैचेस उन्होंने लपके हैं। सबसे पहले प्रशांत आउट हुए कैप्टन 4 रन बनाने के बाद, और अब ओमकार दलवी 1 रन बनाकर पेविलियन में वापस लौटे हैं। 8 पर 2, थोड़ी सी लड़खड़ाती हुई पारी है। पारी को स्थिरता देने का प्रयास करना होगा, मेक श्योर करना होगा बल्लेबाजों को कि यहां से ज्यादा विकेट्स ना गवाए। पार्टनरशिप की जरूरत है सही मायनों में। पाटिल डेवलपर्स बापगांव टीम को नए बैटर नंबर 4 पर मयूरेश पाटिल आए हैं। बहुत दूर से बल्ला चलाया है, मिस टाइम स्ट्रोक, आसान सा कैच बैकवर्ड पॉइंट पर। एक और विकेट का पतन। गेंद को छोड़ भी सकते थे, शायद वाइड भी हो सकती थी यदि छोड़ देते तो। एंगल डिलीवरी थी, ऑफ स्टंप के काफी बाहर पिच कर आया था, और कोन बनाकर और बाहर निकल रही थी, लेकिन अवे फ्रॉम द बॉडी। बहुत ही लूज शॉट। ये देखिए, कुछ खास फुटवर्क नहीं था, केवल स्लाइस कर बैठे, टाइम नहीं कर पाए अपने शॉट को, और एक आसान सा कैच बैकवर्ड पॉइंट क्षेत्र में। ऋतिक तिस्कर थे गेंद के नीचे। लगातार 2 गेंदों पर 2 सफलताएं अक्षय सुरेकर के लिए, और ये तो खास बात है अक्षय सुरेकर की, पिछले कई सालों से खेल रहे हैं, काफी अनुभवी गेंदबाज है। जब भी आते हैं वो पावर प्ले में खासतौर पर विकेटें जरूर चटकाते हैं, और अब अनुभवी बल्लेबाज हैट्रिक गेंद का सामना करने के लिए क्रीज पर पहुंचते हुए नीलेश यादव। 8 पर 3 विकेट्स गवा दिए हैं पाटिल डेवलपर्स बापगांव टीम ने। लक्ष्य दिल्ली और देहरादून की तरह दूर नजर आ रहा है, यहां से अभी भी 60 रनों की जरूरत है। रन्स बन सकते हैं, लेकिन क्रीज पर टिकना होगा बल्लेबाजों को। विकेटों का जो पतझड़ शुरू हुआ है उसको सबसे पहले रोकना पड़ेगा, तब जाकर मौका बन सकता है। विकेट जरूर बॉलर्स को साथ दे रहा है, लेकिन ऐसा भी विकेट नहीं है कि यहाँ पर बल्लेबाजी नहीं हो सकती है। पहले आप में हम देख चुके हैं कि किस तरह से अच्छे रन्स बनाए गए हैं। माननीय श्री छत्रपति भामरे साहब का शुभ आगमन होता हुआ रोशन स्पोर्ट्स मुठवल टीम के ओनर, आपका हार्दिक हार्दिक स्वागत है। अगले मैच में रोशन स्पोर्ट्स मुठवल टीम को हम एक्शन में देखेंगे। उनके सामने चुनौती रहेगी पवन पुत्र ब्लास्टर्स पीसी टीम की। हैट्रिक गेंद, ओ आते ही लंबा हिट लेने का प्रयास, पूरी तरह से चूक गए। काउंटर अटैकिंग सोच जरूर नजर आ रही है, लेकिन सही तरह से गेंद की लाइन में नहीं पहुंच पाए थे। हल्का सा शफल किया था, गेंद ऑफ स्टंप के बाहर कोन बनाकर निकल रही थी, और उसको ऑन साइड में लॉफ्ट करने का प्रयास। शॉट सिलेक्शन अभी तक हमने देखा है कि उतना सही रहा नहीं है बल्लेबाजों का, जिस वजह से कहीं ना कहीं बैकफुट पर इस समय इस मुकाबले में पाटिल डेवलपर्स बापगांव टीम।
ओ ये कमजोर गेंद है, इस बार निकाल दिया है बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। नो बॉल का इशारा भी है। 4 रन मिलेंगे, कुल मिलाकर 5 रन। टॉस, इट्स अ बीमर और बीमर गेंद पर एक अच्छा शॉट, सही इलाके में शॉट खेला गया नीलेश द्वारा। लगभग उनके सीने की ऊंचाई तक आती हुई ये फुल टॉस थी। खाली क्षेत्र में बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर चौके से अपने पारी का आगाज करते हुए नीलेश यादव। और अगली गेंद है फ्री हिट। क्रिकेट का खेल है, इसमें पासा पलटती ज्यादा देर लगती नहीं है। पहली 2 गेंदों पर विकेट, उसके बाद एक डॉट डिलीवरी, लेकिन अब आई है नो बॉल और ये है फ्री हिट अक्रॉस द लाइन। गेंद को मोड़ दिया है। डीप मिड विकेट मौजूद है वहां पर, डीप स्क्वेरिश मिड विकेट है सही मायनों में। मिड विकेट और स्क्वायर लेग के दरमियान बराबर वो फील्डर बाउंड्री लाइन पर। फ्री हिट का ज्यादा लाभ नहीं उठा पाए, 1 ही रन मिला है। स्कोर आगे बढ़ता हुआ 14 रन 3 विकेटों के नुकसान पर। यहां से और 54 रनों की जरूरत मैच को जीतने के लिए पाटिल डेवलपर्स बापगांव टीम को। माननीय श्री कुंडलिक पाटिल साहब का भी आगमन हुआ है, राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स की चौधरपाड़ा टीम के ओनर। आपका भी हार्दिक स्वागत। और क्या कमाल का खेल पेश किया पहले नाइट में। राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स ने क्वार्टर फाइनल में पहुंचे हैं और जबरदस्त टाइमिंग यहाँ पर। थोड़ा सा मिसफील्ड, लेकिन पीछे प्रोटेक्शन जरूर है डीप एक्स्ट्रा कवर पर, वहां पर भी गलती हुई है। गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। दीपेन के ने बहुत ही प्रतिभाशाली बल्लेबाज है, ऑन द राइज गेंद को ड्राइव किया था। मिड ऑफ के खिलाड़ी ने रोकने का प्रयास किया, लेकिन उनसे चूक हुई और उम्मीद ये थी कि डीप में जो खिलाड़ी है वो उस गलती को सुधारेंगे, लेकिन वो भी नहीं सुधार पाए। उन्होंने भी गलती की और 4 रन प्राप्त करते हुए दीपेन। ओहो, इस बार टॉप एज, विकेट कीपर गेंद के नीचे, और जब भी श्रीकांत गेंद के नीचे है तो फिर बल्लेबाज का काम तमाम। एक और विकेट। लेकिन इस बार उठाकर खेलने का प्रयास और पूरी तरह से मिस टाइम स्ट्रोक। दीपेन ने भी निराश किया। 18 पर लगा है चौथा झटका। 68 रनों का पीछा करते हुए पाटिल डेवलपर्स बापगांव टीम को। दोनों भी टीमें अपने अभियान की शुरुआत कर रही है। ग्रुप डी का ये पहला मैच है। आप देख रहे हैं आमने लोनार प्रीमियर लीग सीजन 3। ये सीजन 3 है बेहतरीन, लेकिन बेहतरीन बल्लेबाजी की जरूरत है मैच को जीतने के लिए। फिलहाल पाटिल डेवलपर्स बापगांव टीम को जानू स्पोर्ट्स सितारी टीम हावी होती हुई। हालांकि जानू स्पोर्ट्स सितारी टीम की शुरुआत भी खराब रही थी। हमने देखा था पहले ओवर में उन्होंने 2 विकेट्स गवा दिए थे, सिर्फ 7 रन बने थे, और उसके बाद दूसरे ओवर में भी 1 विकेट गिरा था। पावर प्ले में कुछ खास बल्लेबाजी नहीं हुई थी, लेकिन उसके बाद पलटवार हुआ था। खासतौर पर ऋतिक ने कुछ अच्छे शॉट्स खेले थे आउट होने से पहले, और आखिर के ओवर्स में साहिल ने अपना जलवा दिखाया। 24 रन बनाए, काफी उपयुक्त योगदान। ऋतिक ने 13 रन बनाए थे और क्षेत्ररक्षण काफी साधारण स्तर का देखने को मिला पाटिल डेवलपर्स बापगांव टीम की ओर से। उसका भी कहीं ना कहीं एक बहुत बड़ा नुकसान उनको हुआ है। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। स्कोर 18 रन 4 विकेटों के नुकसान पर। 4 ओवर में अब 50 रनों की आवश्यकता। नवीन बॅटर तेजस मैदानामध्ये, आणि तेजससाठी पारितोषिक आहेत. प्रत्येक चौकारासाठी 500 रुपये, षटकारासाठी 1000, आणि सलगचे 3 चौकार किंवा सलगचे 3 षटकार ठोकले तर तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक सन्माननीय उत्तमदादा पाटील यांच्या माध्यमातून. नवीन षटकातील पहिला बॉल, फक्त दिशा दिली आहे, कव्हर पॉइंटला बॉलला ढकललंय. शॉर्ट बॉल होता, पण कदाचित अगोदरच ठरवलं होतं की या बॉलवर मोठा फटका खेळायचा नाहीये. 4 गडी अगोदरच त्यांनी गमावलेले आहेत, त्यामुळे थोडासा सावध पवित्रा निलेश जाधवचा. आणि आता काही मान्यवरांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय दिनेश मामा नांदिवली यांचं आगमन होत असताना माननीय श्री दिनेश पाटील साहेब, अर्थात सर्वांचे लाडके मामा, चोळेगाव वरून आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत.
त्यांचा संपूर्ण ताफा या क्रीडा नगरीमध्ये येत असताना आमणी लोणार प्रीमियर लीग 2026 मध्ये आणखी एक मोठी मानाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. पाहुण्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन आयोजित आमने लोणार प्रीमियर लीग 2026 मध्ये ELPLच्या तिसऱ्या पर्वामध्ये पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. माननीय श्री दिनेश पाटील साहेब अर्थात सर्वांचे लाडके मामा दिनेश मामा यांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये आणि त्यांच्या समवेत असलेल्या त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं देखील मनापासून स्वागत आहे. वेलकम सर, वेलकम टू ऑल ऑफ यू. एक अतिशय जबरदस्त डॅशिंग व्यक्तिमत्व अर्थातच दिनेश मामा पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत. 7 स्टार ऑर्गनायझिंग कमिटीच्या माध्यमातून दिनेश मामा आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपल्या सहकाऱ्यांचं देखील पुनश्च मनपूर्वक स्वागत. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण पाहुण्यांचं स्वागत पाहतोय. मोठी स्पर्धा आणि मोठ्या हस्तींचं आगमन व्यासपीठावर सातत्यानं होताना आपण बघतोय. चोळेगावचे सुप्रसिद्ध उद्योगपती सन्माननीय दिनेश मामा पाटील नुकतंच आगमन त्यांचं व्यासपीठावर झालेलं आहे. करूयात त्यांचं पुन्हा एकदा आयोजन समितीच्या वतीनं हार्दिक स्वागत. आणि आता वळूयात पुन्हा एकदा आपल्या मॅचच्या दिशेनं. नावसंख्या 4/19 68 धावांचा पाठलाग सुरू आहे पाटील डेव्हलपर्स बापगाव संघाच्या माध्यमातून. जानू स्पोर्ट्स इताडे संघ त्यांच्या विरुद्ध खेळत असताना ग्रुप डी चा हा पहिला सामना आहे. यानंतर रोशन स्पोर्ट्स मुठवळ विपक्ष पवनपुत्र ब्लास्टर्स पिसे असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. सध्या खेळपट्टीवर फलंदाज निलेश जाधव आणि तेजस पाटील. लॉफ्टेड शॉट, चांगला फटका आहे परंतु समोर फिल्डर चेंडू वळतोय आणि बॉल निघून जाईल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येतोय चौकार. बरोबर चेंडूच्या लाईनमध्ये पोहोचत होता परंतु शेवटच्या क्षणाला चेंडूने वळण घेतला. चौकार तेजसच्या बॅटमधून आणि या चौकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक उत्तम पाटील साहेबांच्या माध्यमातून. विद्यमान पोलीस पाटील मुठवळ. निखिलचा हा बॉल पुन्हा एकदा हवेत आहे. आता मात्र मिस टाइम फटका. फिल्डर बॉल खाली. जबरदस्त कॅच, अप्रतिम रनिंग कॅच. फलंदाज बाद तेजस पाटील. काय विकेटच मागत होता. विकेट मागली आणि ती विकेट मिळाली देखील गोलंदाज निखिलला, कारण या अगोदर एक चौकार आला होता. 23ला 5वा धक्का बसलाय. अतिशय नाजूक अवस्था. 68 धावांचा पाठलाग करत असताना पाटील डेव्हलपर्स बापगाव संघाची मान्यवरांची मांदी आळी व्यासपीठावर तुम्ही पाहू शकाल. सन्माननीय दिनेश पाटील मामा यांचा आगमन झालेलं आहे आणि त्यांचे हे सर्व सहकारी देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या समवेत विकी पाटील देखील उपस्थित झालेले आहेत. यस, भौमिक 11 गांधारी संघाला जे नेहमीच ऑल इंडिया फॉर्मॅटमध्ये पुरस्कृत करत आलेले आहेत. अर्थातच विकी शेठ पाटील गांधारीचे सुप्रसिद्ध उद्योगपती त्यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. 23ला 5, आणखी 45 करायचे आहेत. फक्त 21 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बडजड झालेली आहे खऱ्या अर्थानं. 68 धावांचा पाठलाग करत असताना नवीन बॅटर ललिश पाटील आणखी एक चांगला बॅटर. ऑन द राईज ड्राईव्ह करत असताना अगदी कार्पेटच्या साह्यानं बॉल चाललाय. वाईड ऑफ लॉंग ऑन. फिल्डर उपस्थित साहिल आहे. साहिलनं नुकताच एक चांगला झेल स्वीकारला. याही वेळेला चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचले 24 वर. पलटवार करावा लागणार आहे फलंदाजांना. निलेश जाधव सर्वात अनुभवी बॅटर आहे या टीमचा. त्याच्या समवेत ललिश पाटील अष्टपैलू खेळाडू. मोठे फटके खेळण्यासाठी तो प्रसिद्ध आहे आणि ते मोठे फटके खेळावे लागतील. धावांचा वेग वाढवावा लागणार आहे. खेळपट्टीवर थांबावं देखील लागेल. स्लोवर बॉल स्विच हिट करायचा होता मात्र मिस टाइम फटका आणि चौथा झेल एस्टनच्या पाठीमागे टिपलाय श्रीकांत मगरने. लाजवाब विकेट किपिंग. समाज सेवक माणूस भला मनाने हाय साधा. ये मगर की पकड़ है.
गेंद निकलती नहीं है उनके ग्लव्स में से. चौथा झेल संपन्न केलाय. व्हाट अ मॅच ही इज हॅव्हिंग. निराशाजनक फलंदाजी. निलेश जाधव कडून देखील भरपूर अपेक्षा होत्या, परंतु यावेळेला त्याने स्विच हिटचा प्रयत्न केला, कारण सरळ बॅटनं जास्त वेगानं धावा येत नव्हत्या, त्यामुळेच कुठेतरी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. परंतु गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. स्लोवर बॅक ऑफ लेन बॉल टाकला आणि त्याच्यावर विकेट प्राप्त केली आहे निखिल पाटीलनं. दुसरा गडी बाद केला या षटकामध्ये. प्रत्येक गोलंदाजाने विकेट्स काढल्यात. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं आदित्य वाकडेला एक विकेट काढली, त्यानंतर आला अक्षय सुरेकर, त्याने तब्बल 2 विकेट्स काढल्या. आणि या षटकामध्ये आता 2 गडी बाद झालेले आहेत. 24 ला 6 अशी नाजूक अवस्था पाटील डेव्हलपर्स बापगाव संघाची. विकी शेठ पाटील आणि जयदीप शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा पाटील डेव्हलपर्स बापगाव संघ आपण बघतोय. त्यांच्या विरुद्ध जगन शेठ पाटील यांचा संघ, अर्थातच जानू स्पोर्ट्स इताडे. आणि जानू स्पोर्ट्स इताडे संघ पूर्णपणे हावी आहे. अक्षयनं 3 गडी बाद केले होते या आधीच्या षटकामध्ये. मानस आलाय बॅटिंगसाठी. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या आतमध्ये लागलाय. शॉर्ट मिड विकेटला स्वतः गोलंदाज तिथे पोहोचेल बॉलवर, तोपर्यंत मिळते 1 धाव. आणि अशा पद्धतीनं हे षटक होईल समाप्त. फक्त 7 धावा खर्च केल्या निखिलनं, 2 गडी बाद केले. सक्सेसफुल षटक समाप्त झालंय. धावसंख्या 3 षटकांनंतर 6 बाद 25. आणि आता समीकरण उरलंय या मॅच मध्ये 18 चेंडू आणि 43 धावा, म्हणजे 14.33 ची सरासरी प्रति षटक येथून गाठायचे आहे. स्टील इट इज गेटेबल, पण त्यासाठी फलंदाजांनी खेळपट्टीवर थांबलं पाहिजे. मानस धुमाळमध्ये ती क्षमता आहे. ललेश देखील तेवढा दर्जेदार बॅटर आहे. अजूनही पंकज वाकडेचं येणं बाकी आहे. बुम बुम पंकज, जो एक सिक्सर किंग आहे, त्याच्यामुळे सामना संपलेला नाहीये. व्यासपीठ अगदी पाहुण्यांनी फुलून बहरून गेलेला आहे. तिथे आमचे 7 स्टार ऑर्गनायझिंग कमिटीचे मेंबर्स देखील पाहायला मिळत आहेत. यांच्या माध्यमातून हा बिग शो आपल्या समोर आहे. एक जबरदस्त इव्हेंट. आमने लोनार्ड क्रिकेटचा हा वर्ल्ड कप आहे. आमने लोनार्ड प्रीमियर लीग सलगचं 3रं पर्व, आणि प्रत्येक पर्वामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे. सर्व जे संघ मालक आहेत त्यांचं देखील योगदान फार महत्त्वाचं आहे, कारण त्यांच्या सहकार्याविना ही स्पर्धा होणं शक्य नव्हतं. आणि आमचे मान्यवर विशेषतः सदिच्छा भेट देण्यासाठी जे येत आहेत त्यांचं देखील आम्हाला चांगलं सहकार्य मिळतंय. त्याबद्दल त्यांचे देखील मनापासून आभार. पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. विकी शेठ पाटील असतील, तसेच दिनेश मामा पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी आपण बघतोय व्यासपीठावर. 6 बाद 25. चला जास्त वेळ खर्च करू नका. चौथ्या षटकाला प्रारंभ होत आहे. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आदित्य वाकडेला आणलं गेलंय. गोलंदाजीची सुरुवात त्याने केली होती, पण आता त्याचा एंड चेंज केलाय रिव्हर एंड कडून. सुपर डिलिव्हरी, अगदी ब्लॉक होलचा वेध घेतलाय. बॉल मागे चाललाय, तिकडे फिल्डरला हुलकावणी दिली. ऋतिकच्या वरून बॉल निघाला होता आणि बॅकअप मिळालं, परंतु तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली आहे. एकेरी दुहेरी धावा देखील महत्त्वाच्या असतात. जरूर तुम्हाला 14-15 धावा प्रति षटक बनवायच्या आहेत, पण असं गरजेचं नाही की प्रत्येक बॉलवर चौकार षटकार आला पाहिजे. पण हेही तेवढंच महत्त्वाचं आहे की अधूनमधून चौकार षटकार आले पाहिजेत, तेव्हा या धावा चेस केल्या जाऊ शकतात. 17 बॉलचा खेळ बाकी आहे. 42 धावांची आवश्यकता. आदित्यचं पहिलं षटक फार छान राहिलं होतं. फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या आणि विकेट प्राप्त केली होती. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला स्मॅश केलाय थ्रू द लाईन. लॉंग ऑनला फिल्डर आहे, पाहतच राहिलाय बॉलकडे. बॉल त्याच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क. षटकार. जोरदार फोर्सिंग फटका होता हा. थोडासा बॅक ऑफ लेन टाकलेला बॉल, उसळता बॉल होता, परंतु चांगलं टायमिंग आणि प्रचंड ताकदीचा वापर करत असताना फलंदाज ललेश पाटील आक्रमणाला सुरुवात त्याने केली आहे. हा महत्त्वाचा षटकार आहे. प्रेशर जे वाढलेलं आहे ते थोडंसं रिलीज जरूर करत असताना या फटक्याद्वारे फलंदाज ललेश. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. मिसटाईम फटका, परंतु स्क्वेअर लेगला फिल्डर नाहीये. डीप मधून खेळाडू झेपावतोय बॉलवर. चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र तेवढीच जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावांच्या जोरावर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 34 वर, म्हणजेच निम्मा पल्ला आता त्यांनी पार केलाय. आणखी 34 बनवायच्या आहेत. आता मात्र 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सामना जरूर आपल्याला रंगतदार अवस्थेत जाताना दिसतोय. जानू स्पोर्ट्स इताडी टीमच्या कॅप्टनला देखील माहिती आहे, त्यांनी जरूर 6 फलंदाज बाद केलेत, परंतु पाटील डेव्हलपर्स बापगाव टीमकडे अगदी शेवटपर्यंत चांगली फलंदाजी आहे. 6 फलंदाज बाद केल्यानंतर देखील सुटकेचा निश्वास टाकता येणार नाहीये. येथून देखील चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे प्रत्येक गोलंदाजाला, तेव्हाच त्यांना हा विजय मिळवता येईल. आणि शेवटी ही ALPL आहे.
आपल्या हक्काची स्पर्धा आमने लोणार प्रीमियर लीग, आमने लोणार क्रिकेटचा हा महोत्सव आहे, हा विश्वचषक आहे या विभागाचा. इथे पराकोटीचा संघर्ष नेहमीच पाहायला मिळालाय. फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह केलाय वाईड ऑफ लॉंग ऑन, तिकडे फिल्डर आले. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न, फेक चांगली पाहिजे होती, विकेट मिळाली असती. एष्ट्यांच्या रोखानं थ्रो यायला हवा होता, मात्र थ्रो तेवढा प्रॉमिसिंग नव्हता, ॲक्युरेट थ्रो नव्हता. त्याचा फायदा अखेर झालाय फलंदाजांना. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत, धावांचा वेग वाढतोय. आदित्यचं हे षटक आतापर्यंत थोडंसं खर्चिक राहिलंय. 4 बॉल्समध्ये 11 धावा त्याने खर्च केल्यात. मागचा बॉल रिप्ले आपण बघतोय, अगदी एष्ट्यांच्या रोखानं फुलर लेनचा बॉल टाकला होता. टायमिंग तेवढं चांगलं नव्हतं आणि फिल्डरने प्रयत्न तर चांगला केला, क्षेत्ररक्षण चांगलं झालं, परंतु फेक तेवढी चांगली नव्हती आणि गोलंदाजाकडून देखील थोडीशी चूक तर शेवटी झालीच आहे. बॉल गॅदर करता आला नाहीये. धावसंख्या 6 बाद 36. पुढचा बॉल घेऊन आदित्य ओव्हर द विकेट. यावेळेला थोडा जास्त वेगाने टाकलाय, बॅटवर बरोबर आला नव्हता, परंतु एक धाव जरूर मिळताना दिसते. प्रत्येकाची कसोटी आहे, गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक, विकेट कीपर सगळ्यांचीच कसोटी आता इथून या मॅच मध्ये आणि चांगला रंगतोय सामना. धावसंख्या 6 बाद 37. आणखी 31 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 1वर 3 13 आणि 3वर 1 31. ट्रान्सफॉर्मेशन नंबर स्ट्रायकिंग एंडला मानस धुमाळ, कोकसे गावचा खेळाडू आणि या हंगामामध्ये खूप चांगल्या फॉर्म मध्ये राहिलाय. काही स्पर्धांमध्ये अर्धशतकीय खेळ्या देखील त्याच्याकडून पाहायला मिळालेल्या आहेत. धुवाधार बॅटिंगसाठी प्रसिद्ध असलेला हा मानस धुमाळ धमाल कामगिरी करू शकतो. आदित्यच्या स्पेलमधील शेवटचा बॉल, आदित्य वाकडे वन साइड हिरो म्हणून त्याची ख्याती आहे, पण या षटकामध्ये त्याचा सामना खूप चांगला केलाय फलंदाजांनी, विशेषतः ललेशनं जरूर त्याचा खरपूस समाचार घेतलाय. षटकातील शेवटचा बॉल बॅक ऑफ लाईन, टॉपेज आहे का? विकेट कीपर बॉल खाली, येस इज गॉन. 5वा झेल संपन्न करत असताना या डावामध्ये श्रीकांत मगर. गिरशी खरी किरीटा परी, गिरशी खरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा. बिग विकेट. 7वा धक्का बसलाय पाटील डेव्हलपर्स बापगाव संघाला. बाउन्सरचा खूप चांगला वापर, अगदी शरीराच्या दिशेनं येणारा हा जबरदस्त शार्प बाउन्सर होता आदित्य वाकडेचा. त्याच्या स्पेलमधील शेवटचा बॉल आणि त्याच्यावर त्याने प्राप्त केली विकेट. परंतु येथे विकेट कीपरचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. श्रीकांत मगर काय कामगिरी करतोय, सर्वात यशस्वी विकेट कीपर आतापर्यंत या ALPL मध्ये आपण बघितलंय, ज्यानं एका डावामध्ये 5 झेल आतापर्यंत संपन्न केलेत आणि अजूनही 3 विकेट्स बाकी आहेत. कदाचित आणखी काही झेल तो स्वीकारताना दिसेल. एक मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याच्या तयारीत दिसतोय श्रीकांत मगर आणि तसाही विक्रम नावावर केलेलाच आहे. 5 झेल त्याने टिपलेत. धावसंख्या 7 बाद 37. समीकरण आहे 12 चेंडू आणि 31 धावा. चला फिल्डिंग लावून घ्या, फिल्डिंग लावून घ्या, जास्त वेळ खर्च करू नका. 3 षटकांनंतर आपण ड्रिंक्स ब्रेक घेतो याची नोंद घ्या. प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्ही जर एवढा वेळ घ्याल तर मग सामने वेळेवर पूर्ण होणार नाहीत. लक्षात असू द्या, 30 मिनिटांपेक्षा अधिकचा वेळ जर तुम्ही 5 षटकांसाठी घेतला तर 2 क्षेत्ररक्षक देखील आपल्याला आतमध्ये ठेवावे लागतील. आउटफील्ड मध्ये फक्त मग 3च खेळाडू असतील. आमने लोणारचं जे क्रिकेट आहे ते पुढे जावं यासाठी सातत्याने प्रयत्न आपल्याला 7 स्टार कमिटीचे पाहायला मिळत आहेत. अनेक साऱ्या स्पर्धा ग्रामीणच्या या विभागामध्ये होतात आणि सध्याच्या घडीला आपण खरं तर भिवंडी ही टेनिस बॉल क्रिकेटची नगरी आहे, परंतु त्यातल्या त्यात सर्वाधिक क्रिकेटच्या स्पर्धा कुठे होत असतील तर त्या आमने लोणार परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जवळपास प्रत्येक संघ स्पर्धेचं आयोजन करत आलेला आहे, पण ही स्पर्धा एक वेगळ्याच धाटणीतली स्पर्धा आहे, कारण सर्वच आमने लोणार परिसरातील क्रिकेटपटू जे असोसिएशन अंतर्गत संघ खेळत आहेत त्यांचे खेळाडू या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना दिसत आहेत. आणि फ्रँचायझी क्रिकेट आहे, लीग स्वरूपाची स्पर्धा, 6-6 षटकांचे सामने, 5-5 षटकांचे सामने, मोठं व्यासपीठ खऱ्या अर्थानं या विभागातील क्रिकेटपटूंना देण्याचं कार्य केलेलं आहे 7 स्टार ऑर्गनायझिंग कमिटीनं. त्याबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार थोडे असतील. 7 बाद 37, 12 बॉल्समध्ये करायचे 31 धावा गोलंदाजीसाठी.
रितेश तिसकर पहिलाच बॉल अगदी खोलात टाकलाय, वळवलाय मिड विकेटला, डीप मधून फिल्डर धावतोय, झेपावलाय, थोडंसं मिसफील्ड झालं होतं, खरं तर फंबलिंग घडली होती परंतु लगेच रिकव्हरी केली आहे निखिल पाटीलनं. त्याच्यामुळे दुसरी धाव घेण्याची संधी नव्हती, एकच मिळाली आहे. एकेरी दुहेरी धावांनी आता मात्र आव्हानापर्यंत पोहोचणं फार कठीण दिसतंय. धावफलक हालता राहील परंतु आव्हानापर्यंत पोहोचायचं असेल तर मात्र चेंडूची चांबडी लोळवावी लागणार आहे फलंदाजांना, चेंडूचं थोबाड रंगवावं लागेल आणि ती क्षमता आहे फलंदाज पंकज वाकडेमध्ये जो आलाय 9व्या क्रमांकावर. सरप्राइझिंग. हो वाट बॉल, पुन्हा एकदा ब्लॉकहोलचा वेध घेतलाय, स्लोवर यॉर्कर. जसप्रीत बुमराला आपण बघत असतो स्लोवर यॉर्कर तो टाकतो. ड्वेन ब्रावो खऱ्या अर्थानं त्याने ती सुरुवात केली होती इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जेव्हा तो आला होता वेस्ट इंडिज संघामध्ये. त्याचे ते स्लोवर यॉर्कर्स अक्षरशः धुमाकूळ घातला होता त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. कित्येक चांगल्या चांगल्या फलंदाजांना त्याच्यावर त्याने LBW आणि त्रिफळा रूपात बाद केलं. पण सध्याच्या घडीला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमरा त्याच्यापेक्षा चांगला स्लोवर यॉर्कर कोण टाकणार. इकडे रितेश कडून स्लोवर यॉर्कर पाहायला मिळालाय. डॉट बॉल आलाय, आणखी एक स्लोवर बॉल कटर. आता मात्र लेंथवर टाकला होता, पुन्हा एकदा चांगला बॉल बीट केलाय बॅटरला. पंकजकडे ताकद आहे परंतु गोलंदाज रितेश दाखवतो की त्याच्याकडे जबरदस्त युक्ती आहे. बॅक ऑफ द हँड लेग ब्रेक, लवली डिलिव्हरी. 9 चेंडूंचा फक्त खेळ बाकी आहे. 9 बॉल्स मध्ये पाटील डेव्हलपर्सला करायचे आहेत जिंकण्यासाठी 30 धावा. समीकरण कठीण आहे यावेळेला. ओहो, बॉलरच्या दिशेनं स्मॅश केला होता. कॉटन बॉलची शक्यता जरूर होती मात्र फार कठीण असतं फॉलो थ्रू मध्ये. असा कडक फटका खेळल्यानंतर झेल स्वीकारणं. प्रयत्न चांगला झाला, बॉल हातातून निसटला. बऱ्याचदा गोलंदाज स्वतःला वाचवण्याचा देखील प्रयत्न करतात जेव्हा एवढ्या वेगाने बॉल येतो. एकच धाव मिळाली आहे. सन्माननीय प्रसाद पाटील यांचं आगमन होत असताना पिसेगावचे उद्योजक आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि पवनपुत्र ब्लास्टर्स PC संघ त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेला आहे. ज्या टीमला पुढच्या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत ॲक्शनमध्ये, कैलास पाटील आणि प्रसाद पाटील यांच्या माध्यमातून तो संघ पुरस्कृत झालेला आहे. प्रसाद पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं आमने लोणार प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. इथे देखील एकच मिळेल असं वाटतंय. अचूक टायमिंग पाहायला मिळालेलं नाहीये. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम गोलंदाजी रितेश तिसकरची. काय मिश्रण केलंय त्याने आपल्या लाईन लेंथ मध्ये, वेगामध्ये. मुभास दिलेली नाहीये मोठे फटके खेळण्याचे. आतापर्यंत 4 बॉल्स टाकलेत, फक्त 5 बॉल्स टाकलेत आणि फक्त 3च धावा खर्च केलेल्या आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले 40 या आकड्यावर. फक्त 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 बॉल्स मध्ये करायच्यात 28 धावा. मोठ्या फटक्यांमध्येच डील करावं लागणार आहे. पंकज ऑन स्ट्राईक. प्रयत्न तर झालाय परंतु मिस टाइम फटका. बॉल हवेत आहे, शॉर्ट फाईन लेगला, बॉल खाली फिल्डर अँड इट टेक्स इट. विकेट नंबर 8 गोज डाऊन. रहे थे पंकज, ये भी लेग कटर थी. अगेंस्ट द टर्न उठाकर खेलने का प्रयास. गेंद आसमान में, लेकिन आसमान नीचे थे, गेंद के नीचे आसमान थे और आसमान ने कैच लपक लिया है. 8वां झटका. हार के कगार पर नजर आ रही है इस समय पाटिल डेवलपर्स बापगांव टीम. 40 पर 8. आखिरी ओवर का खेल शेष है. 28 रनों की जरूरत. चलिए, एक खिलाड़ी सर्कल के अंदर एक्स्ट्रा रहेगा. पहले 5 ओवर्स के लिए थोड़ा अधिक वक्त आपने लिया है जानू स्पोर्ट्स इताड़ी टीम. यहां से क्या बाजी पलट सकती है. वैसे तो क्रिकेट महान अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, कभी भी कुछ भी हो सकता है. और प्रेम पाटिल जिनको ओपन करने के लिए आना चाहिए था वो आए 10 नंबर पे. काफी आश्चर्यजनक फैसले यहां पर हमें देखने को मिले. बैटिंग ऑर्डर खासतौर पर जिस तरह से हमने देखा है, और कभी कभी ज्यादा बल्लेबाजों का टीम में होना वो भी थोड़ा सा सिरदर्द रहता है. आपकी टीम के लिए कभी कभी अच्छा नहीं होता है. यहाँ पर मुझे लगता है कि बल्लेबाज बहुत ज्यादा लिए गए हैं, हालांकि उसमें कुछ ऑलराउंडर्स भी हैं. प्रेम पाटिल जो कि कुक से टीम के लिए जब खेलते हैं तो टॉप ऑफ द ऑर्डर खेलते हैं, उनको 10 नंबर पर भेजा गया है. लेकिन हालांकि हम देखें तो वो नंबर मायने नहीं रखता है क्रिकेट के खेल में, आपका परफॉर्मेंस मायने रखता है. यहां से आप मैच जिताते हो तो आप हीरो बन सकते हो. चुनौती कठिन है लेकिन उतना ही बड़ा मौका भी माना जाएगा. स्ट्राइक पर ललिश पाटिल. आखिरी ओवर की बागडोर संभालते हुए गेंदबाज जानू स्पोर्ट्स इताड़ी टीम की ओर से सुजल, मैन फ्रॉम वालशिन.
फुल लेंथ फ्लिक किया, हवा में जरूर बाउंस पर पहुंचेगी। ओ थोड़ी सी टर्न हो रही थी लेकिन अच्छा एफर्ट वहां पर फील्डर का, बाउंड्री होने नहीं दी है। दौड़कर आप कितने भी रन लीजिएगा, अब यहाँ पर इक्का दुक्का ट्रिपल भी ले लोगे तो भी बात बनने वाली नहीं है, क्योंकि समीकरण अब यहाँ से 5 गेंदों में चाहिए 26 रन। इस टूर्नामेंट में कल एक एग्जीबिशन मैच भी देखने को मिलेगा। पहले 2 सीजन में हमने आमने लोनार्ड वर्सेस पड़गा टेनिस क्रिकेट देखा है, लेकिन इस सीजन में आमने लोनार्ड वर्सेस राजनौली जिला परिषद, राजनौली परिसर की टीम रहेगी। वहां के उस परिसर के खिलाड़ी आमने लोनार्ड के खिलाड़ियों के विरुद्ध खेलेंगे, वो एक एग्जीबिशन मैच रहेगा। इस बीच एक सिंगल, कमाल की गेंदबाजी, हर गेंदबाज ने प्रभावित किया है। केवल चौथा ओवर था उसमें 12 रन आए थे। क्लीन बॉल्ड अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास, एक और विकेट धराशायी होता हुआ प्रेम पाटिल चले पेविलियन की राह पर। जबरदस्त गेंदबाजी, उतनी ही शानदार फील्डिंग और सबसे बढ़कर श्रीकांत मगर की विकेट कीपिंग। 5 कैच लपके उन्होंने, जिस वजह से जीत की दहलीज पर इस पहले मुकाबले में ग्रुप डी में जानू स्पोर्ट्स इताड़े 43 पर 9 विकेट गिर चुके हैं। आखिरी जोड़ी अब क्रीज पर, महज औपचारिकता शेष है, 3 गेंदें बची हुई है, जीतने के लिए 25 रन चाहिए। और अब यही देखना रोचक रहेगा कि क्या ये अंतिम 3 गेंदें बल्लेबाज खेल सकते हैं या फिर टीम ऑल आउट हो जाएगी। पाटिल डेवलपर्स बापगांव, अभी तक कोई भी टीम ऑल आउट हुई नहीं है वैसे ALPL सीजन 3 में। RD11 कल होते होते रह गई। फुल टॉस, अच्छा शॉट, ओ हवा में फील्डर ने प्रयास किया था कवर में कैच लपकने का, लेकिन पहुंच नहीं पाए और गेंद बाउंड्री के बाहर। मिलेंगे यहां पर 4 रन। लेकिन एक प्रॉपर बैटर की तरह ये शॉट खेला उन्होंने, अच्छी टाइमिंग थी। अगली गेंद दाहिने से ओवर द विकेट, इस बार एज लगा है, अब की बार विकेट कीपर से दूर रही, डायरेक्ट हिट हुआ है, डायरेक्ट हिट हुआ है। ये मामला टीवी अंपायर के पास जाता हुआ देखना है, बल्लेबाज वापस अपने क्रीज में पहुंचे हैं या नहीं, क्या यहीं पर ये मैच खत्म हो जाएगा? थोड़ी देर में जवाब मिल जाएगा, डिसीजन पेंडिंग। काम तमाम, बैटर रन आउट, ऑल आउट होती हुई पाटिल डेवलपर्स बापगांव टीम, और ग्रुप डी का ये पहला मैच शानदार खेल का प्रदर्शन करते हुए जीत लिया है जगन सेठ पाटिल फेम टीम जानू स्पोर्ट्स इताड़े ने। कॉन्ग्रेचुलेशंस। बेहतरीन टीम एफर्ट, बल्लेबाजी में जरूर शुरुआत खराब थी। ये देखिए, ये आखिरी विकेट, पहले आगे निकले थे, गेंद पीछे चली गई थी, वहां से डायरेक्ट हिट लगा, वापस लौटने का प्रयास हुआ था सर्वेश का, लेकिन पहुंच नहीं पाए। तो एक बड़ी जीत जानू स्पोर्ट्स इताड़ी टीम के नाम। शुरुआत खराब रही थी वैसे उनकी भी, पावर प्ले में 3 विकेट गंवाए थे 16 रन पर, लेकिन वहां से पलटवार बल्लेबाजों ने किया, खासतौर पर साहिल पाटिल की जबरदस्त तूफानी पारी, 10 गेंदों में 24 रन उन्होंने बनाए और 13 रनों का योगदान ऋतिक ने भी दिया था। लेकिन गेंदबाजी तो हर गेंदबाज ने कमाल की कंप्लीट बॉलिंग एफर्ट देखने को मिला, जिसके चलते 20 रनों से जानू स्पोर्ट्स इताड़ी टीम ने यह मैच